राज्य सरकारकडून वाईन शॉप्सच्या परवानगीला स्थगिती दिल्या जाऊ शकतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे। निवडणुकीमध्ये टीका होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तब्बल 328 वाईन शॉप्सला दिलेल्या परवानगीला स्थगिती दिल्याची माहिती आहे। महसूल वाढीसाठी घेतलेला हा निर्णय आता मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आलेली आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। संदीप, आता हा जो निर्णय घेतलेला आहे, काय नेमका त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो निवडणुकांच्या दृष्टीने, विशेषतः विचार केल्यास? अगदी रिद्धी, राज्यामध्ये महसूल वाढीसाठी जवळपास 81 मद्य उत्पादक उद्योगांना 328 परवाने, म्हणजे वाईन शॉपचे 328 परवाने हे राज्य सरकारकडून देण्यात आलेले होते। त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला होता। मात्र हाच निर्णय आता मागे घेण्याची नामुष्की जी आहे ती सरकारवर आल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असे निर्देश खरं तर सुप्रीम कोर्टाने दिले आहेत आणि त्यानुसार जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत या सगळ्यांच्या निवडणुका आगामी काळामध्ये होऊ शकतात 31 जानेवारीच्या पूर्वी। आणि ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की अनेक गावांमध्ये बाटली आडवी करण्यासाठी मतदान घेतलं जातं, महिलांचा प्रामुख्यानं विरोध असतो आणि जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समित्यांच्या असतील या खरं तर ग्रामीण भागाशी जुळलेल्या आहेत। त्याचबरोबर महिला वर्ग प्रामुख्यानं लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारला प्लस पॉईंट होता तो, आणि त्यात तोच मायनस पॉईंट आता होऊ नये किंवा महिला मतदार जो आहे तो दूर जाऊ नये आणि नाराजी निर्माण होऊ नये वाईन शॉपला दिलेल्या परवानगीमुळे, म्हणूनच राज्य सरकारनं हा निर्णय मागे घेतल्याचं समजतं। त्यामुळे 328 परवाने जे देण्यात आलेले होते त्याला सध्या तरी स्थगिती देण्यात आलेली आहे। अधिकृतरित्या याबाबतची कुठली माहिती राज्य सरकारनं दिलेली नाही। मात्र उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे की निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा निर्णय मागे घेतलेला आहे। त्यामुळे आता ही परवाने जी आहे ती निवडणुकीनंतरच दिले जाण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी संदीप।